श्री स्वामी समर्थ. अधिक मासात तब्बल 19 वर्षांनी जुळून येतोय हा खास योग. तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हिंदू धर्मात अनेक महिन्यांचं विशेष महत्त्व आहे. दर 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो. या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. अधिक मासात भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा केली जाते. असे मानले जाते की भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी या महिन्याला खास मान्यता आहे. यंदा अधिक मासाला तब्बल 19 वर्षांनी असा योग जुळून आलाय. तर तेव्हा जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती. हिंदू पंचांगानुसार यावेळी अधिक मास 18 जुलैपासून सुरू होत आहे आणि तो 16 ऑगस्ट रोजी समाप्त होईल. यापूर्वी असा योगायोग 2004 साली जुळून आला होता आणि त्यावेळीही 18 जुलैपासून अधिक मास सुरू होऊन 16 ऑगस्टला संपला होता. अधिक मास कसा सुरू झाला? हिंदू धर्मात गणना फक्त सौर महिना आणि चंद्र महिन्याच्या आधारावर केली जाते. चंद्रवर्ष 355 दिवसाचे असते आणि सौर वर्ष 365 दिवसाचे असते. त्यामुळे एका वर्षातील चंद्र आणि सौर वर्षात 10 दिवसाचा फरक असतो. 3 वर्षाचा हा फरक 10 ते 11 दिवसापर्यंत वाढतो. यावेळी सर्वाधिक दिवसांचा महिना श्रावण असल्याने श्रावणातील 2 महिन्यातील 1 महिना हा अधिक मासाचा आहे. त्यामुळे यावेळी श्रावण सोमवार 4 ऐवजी 8 असेल. अधिक महिन्यामुळे सर्व सण लांबणीवर, अतिरिक्त महिन्यामुळे जुलै महिन्यानंतर येणाऱ्या उपवास आणि सणांच्या तुलनेत यावेळी 15 ते 20 दिवसांचा विलंब होणार आहे. रक्षाबंधनाचा सण 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान येत असला तरी यंदा तो 31 ऑगस्टला येणार आहे. याशिवाय गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दसरा आणि दिवाळी ही 15 ते 20 दिवस उशिरा असणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हा योगायोग तब्बल 19 वर्षांनी जुळून आला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ओम नमो नारायणाय.